जय हरी सखीनो. तर चला हा पाटीचा भाग घ्यायचा आहे आपल्याला आता. आणि बघा पाटीच्या भाईला असं टक्स मारून घ्यायचे. 4 इंच रुंदी घेतली आणि उंची पण मी 4 इंचच घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीनं बघा 4.5 उंची घेतलेली आहे, सॉरी 4 इंच रुंदी घेतलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने हे पाठीमागचे टक्स आपण मारून घ्यायचे. तर बघा हा पाटीचा भाग आपला पूर्ण टक्स मारल्यानंतर तयार होतो. तर खाली आपल्याला पट्टी बसवून घ्यायची आता. तर बघा अशा पद्धतीनं मी पट्टी तयार करून घेतली. 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आणि पट्टीला जॉईंट लागत होते म्हणून मी अगोदरच तयार करून ठेवली होती. तर बघा अशा पद्धतीने अर्धा इंच आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि तीच पट्टी आपल्याला नंतर या ब्लाऊजला आपण बसवायची आहे. पट्टी उलटी ठेवायची आहे, ब्लाऊज सरळ ठेवायचा आहे खाली. आणि बघा पट्टीला असंच किनाऱ्यावरून ते आपण थोडंसं अंतर ठेवून टिप मारून घ्यायची आणि जे टक्स मारले त्याच्यावरती एक छोटीशी आपल्याला चून मारून घ्यायची आहे. तर आपली फिनिशिंग छान येण्यासाठी. तर अशा पद्धतीने बघा ही पट्टी मी बसवून घेतलेली आहे. आता हिला आपण दाब शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण ही दाब शिलाई पण मारून घ्यायची आहे याच्यावरती. तर बघा आता ही पट्टी आतल्या साईडला आपण व्यवस्थित फोल्ड करायची. दाब शिलाई मारल्यामुळं आपली पट्टी व्यवस्थित फोल्ड होणार आहे. तर जशी जशी तिला बसती तशी तशी आपण ती सेट करून घ्यायची आणि तशाच पद्धतीनं आपल्याला वरतून टिप मारून घ्यायची. बघा ही माझी पट्टी पण बसून तयार झाली. तर अशा पद्धतीनं बघा व्यवस्थित फिनिशिंगमध्ये हा आपला पाठीचा भाग तयार झाला. तर आता आपण शोल्डर जोडून घ्यायचं आहे. तर बघा कमी जास्त असेल तर तुम्ही बघून घ्यायचं. तर शोल्डर जोडून घ्यायचं आहे इथं आपल्याला. तर बघा ब्लाऊज आपण सव्वाशाला 1.25 ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक छोटीशी वरून कमी अंतरावरती एकदम शोल्डरच्या जवळून टिप मारून घ्यायची. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने परत उलटं करून घ्यायचं आहे. तर ते आपले धागे दोरे निघत नसल्यामुळं आपले फिनिशिंगमध्ये येते. तर अर्धा इंच आपण शोल्डर जोडून घेत असतो. तर अशा पद्धतीने अर्धा इंच आपण मार्जिन ठेवून शोल्डर ही पण ह्या दुसरे पण भाग आपण त्याच पद्धतीने तयार करून घ्यायचा. बघा सव्वाशाला 1.25 ठेवला आहे मी. वरतून एकदम कडेने टिप मारून घ्यायचे आणि त्याच पद्धतीनं हा पण जोडून ही पण बाजू जोडून घ्यायची. तर बघा इथं थोडंसं राहिलेलं कटिंग करून बघा ही पण परत उलटं करून घ्यायचं आणि अर्धा इंच टिप मारून घ्यायची. तर आपलं अस्तर या पद्धतीनं जोडून होत आहे. तर बघा अशा पद्धतीनंच तुम्ही करून बघा, नक्कीच ब्लाऊज छान बसतेत. तर बघा अशा पद्धतीनं माझा ब्लाऊज आता हे तयार झाला. आता फक्त आपण बाही लावून घेणार आहोत. तर बघा बाही इथं मी पूर्ण अस्तर जोडून तयार करून ठेवलेली होती. तर आपल्याला इथं बघा 7.5 इंच आपल्याला बाही घ्यायची आहे. तर आपण तिथं असं व्यवस्थित खूण करून घ्यायचे. दोन्ही पण बाहीसाठी आपण 7.5 इंच खूण करून घेणार आहोत. आणि बघा कमी जास्त असेल तर आपण बघून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं पुढचे भाग आपले व्यवस्थित आले पाहिजे. तर आता बघा हा कटोरीचा भाग आहे, तो पण इथं पाटीचा आणि कटोरी जोडलेल्याचा पुढचा पार्ट आणि पाठीमागचा पार्ट पण आपल्याला कमी जास्त आहे का बघून घ्यायचं आहे. कारण आपलं मुंड्यामध्ये कमी जास्त यायला नको आहे म्हणून. तर बघा अशा पद्धतीनं कमी जास्त असलं तर तुम्ही थोडंफार कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता हा भाग पुढच्याला पुढचा ठेवायचा आहे. चटक्याला चटका मी पुढं ठेवलेला आहे आणि अशा पद्धतीने मी बाही जोडून घेणार आहे आता. तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीनं बाही जोडून घेतलेली. आता या पद्धतीनं आपण इकडं पुढचा भाग पण जोडून घ्यायचा आहे. बघा इथं मी पुढचा भाग असा जोडून घ्यायचा आहे आता. आणि नंतर बघा तुम्ही परत एक अजून त्याच्यावरती डबल शिलाई आपल्याला मारायची, कारण ते मजबूती येण्यासाठी. तर बघा इथूनच आपण डायरेक्ट चालू करणार आहोत आता पूर्ण शिलाई मारायला. तर अशा पद्धतीनं आपण इथं पूर्ण बाहीला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा इथं मी पूर्ण बाहीला शिलाई मारून घेतली आहे आता, की पूर्ण बाही तयार झालेली आहे. थोडंसं कमी जास्त असलेलं तुम्ही कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आता दुसरी पण बाही मी अशाच पद्धतीनं जोडून घेणार आहे. तर बघा इथं दुसरी पण बाही माझी जोडायला घेतलेली आहे मी, आणि ती पण हे बघा दुसऱ्या बाहीला पण पहिल्यांदा पुढची बाजू आलेली आहे. तर बघा त्याच पद्धतीनं ही पूर्ण बाजू आपण जोडून घ्यायची. तर बघा अशाच पद्धतीनं ब्लाऊज शिवले ना स्टेप बाय स्टेप, तर तुमचे ब्लाऊज एकदम छान बसतात. आणि तुम्ही करून बघा. बघा आता दुसरी आपण ह्याच्यावर पण एक डबल शिलाई मारून घेणार आहोत. तर बघा अशाच पद्धतीनं मी दुसरी पण बाही तयार करून ही घेतली आता, आणि कमी जास्त असलेलं कट करून घेतले. तर बघा आता हे एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आलेला आहे. तर बघा आता आपण काय करायचं, आता आपल्याला जे आपलं दंडघेराचं माप आहे ते माप टाकून घ्यायचं आहे. तर 6.25 इंच माझा दंडघेराचं माप आहे बघा. तर कडेवरून आपण आधी पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची आहे.
तर बघा इथं फिटिंगसाठी आता आपण एकदम कडेने आपल्याला पहिल्यांदा शिलाई मारून घ्यायची आहे. मी कमी जास्त आहे का कसं आहे का ते बघून घ्यायचं आहे अगोदर. तर बघा इथं मी पूर्ण शिलाई मारून घेतली. आता राहिलेला कपडा आहे ते छोटा छोटा कट करून टाकायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून टाकलं आणि उलटा करून घेतला आता ब्लाऊज. बघा इथं फिनिशिंगमध्ये आपलं व्यवस्थित येणार आहे. त्यासाठी अगोदर आपण सव्वाशावरती टिप मारून घ्यायची, नंतर उलट्यावरती मारून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपण फिटिंग करणार आहोत. पहिल्यांदा एक कडेने टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी टिप मारून घेतली. परत नंतर पण एक थोड्या अंतरावरती टिप मारून घ्यायची आपल्याला. तर बघा या पद्धतीनं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे. इथं अशा टिपा मारून घ्यायच्यात. नंतर आपलं फिटिंगचं माप टाकायचं आहे. तर बघा मी इथं 6.25 इंच माझी दंडघेराचं माप आहे. तर तिथं अशी खडूने आपल्याला खून करून घ्यायची आहे. आणि बघा इथं मी मुंड्याचं पण माप घेणार आहे. तर इथं मी 8.25 मुंड्याचं माप आहे माझ्या. तर बघा तरी पण इथं छातीचं माप घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा इथं 9.5 आलेलं आहे. तर या साईडला आपण टिप मारून घेणार आहोत. तर बघा ही माझी इथं फायनल फिटिंगची टिप आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण फिटिंग करून घ्यायचे. तुम्हाला आणखीन एखादी टिप मारून घ्यायची असलं बघा सरळ कशी टिप आलेली आहे. तर बघा या पद्धतीने इकडल्या भागाला पण तुम्ही अशाच पद्धतीने फिटिंग करू. चला तर मग माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा आपण किती छान ब्लाऊज तयार केलेला आहे फिनिशिंगमध्ये. तर ही एका कुठल्या तरी साईडला आपण त्याला टिप मारून घेणार आहे. ज्या साईडला आपण अगोदर केले त्या साईडला आपण टिप मारून घ्यायचे. दोन्हीकडल्या पण बाजूला शोल्डर ते तिथं कमी जास्त व्हायला नको म्हणून, ते ऋतू नये म्हणून. तर बघा आता हा ब्लाऊज माझा पूर्ण तयार झालेला आहे. तर बघा आता इथं मी तुम्हाला कमरेला कंबर मोजून दाखवणार आहे. तर बघा अशा पद्धतीने इथं मापाच्या ब्लाऊजवरून आपण कमरेचा ब्लाऊज करून मुकून घेतो. एक लाईन इतकं माझं जास्त झालेलं आहे. तर तेवढ्याने काही फरक पडत नाही. आपण कुठल्या तर साईडला आपण करून घ्यायचं आहे. तर बघा इथं मी आता हुकाला आय करून घेणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण निम्म्या फोल्ड करायचं आणि निम्म्यातून पुन्हा 4 भाग करून अशा पद्धतीनं आपण आय करून घ्यायचे. तर बघा मशीनवरचे आय या पद्धतीनं करायचे. तर बघा आपण जी पट्टी अस्तरचीच पट्टी वापरायची आहे तिथं. तर ती आपल्याला कॉटनचा कपडा असल्यामुळं लवकर फाटत नाही. तर बघा अशा पद्धतीनंच हे ब्लाऊजची कटिंग तुम्ही एकदम सोप्या पद्धतीनं आहे. याला जास्त गणितची गरज नाही. कोणी पण करू शकेल अशा पद्धतीची ही माझी कटिंग आहे. तर तुम्ही बघा, शिवून बघा, ब्लाऊज छान बसतात. तर बघा अशा पद्धतीने मी हुकाची आय पण करून झालेले आहेत माझे आता बघा. तर बघा अशा पद्धतीनं हा ब्लाऊज मी पूर्ण शिवलेला आहे अस्तरचा. तर बघा इथं कटोरी किती छान आहे. एकदम सॉफ्ट कपडा असल्यामुळं ते कटोरी ही असं उभार तयार होत नाही. तरी पण बघा मी इथं व्यवस्थित ठेवून तुम्हाला दाखवते की आपला कटोरी ब्लाऊज किती छान तयार झालेला आहे फिनिशिंगमध्ये. तर तुम्ही काम करत असताना पण फिनिशिंगचं लक्षात ठेवायचं. तर छान ब्लाऊज आपले फिनिशिंगमध्ये पण नुसता ब्लाऊज शिवायला येऊन उपयोग नाही, पण फिनिशिंग पण आपली आलेली पाहिजे. तर बघा किती व्यवस्थित आलेलं आहे. हे बघा इथं मी पूर्ण तुम्हाला शिवून दाखवलेलं आहे. जय हरी.